रस वाढलेली आहेत आणि आता चालवले इकडं पाला त्यांनी सांगितलं होतं ते पाडला तिथं तिथं चाराय चालले. आणि हे बघा कशी झाडं खसरं मित्रांनो, या खसरात ना इकडे एवढं लक्ष दिलं नाही ह्यांनी, ते असलं गवत झालंय मोठं मोठालं. आंब्याचा पाला तर तोडला पण एक लय मॅटर झालं मित्रांनो. मॅटर म्हणजे काय तर आपला शर्टच फाटलाय राव. मेंढरं वाड्याच्या आडेल्या पडकात थांबले ते. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, सूर्य मावळत चाललाय काय मस्त. सोयाबीन मस्त पराठे मित्रांनो बघा. आपलं कालवण मित्रांनो तयार आहे म्हणजे काय आता नुसतं याला उकळवायचंय. उकळलं की झालं आपलं कालवण तयार. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो बघा आता आंघोळ आता काय केलं मित्रांनो, आपण 2026 पासून लवकर उठाय बिटाय सुरुवात केली. पहिली थंडी लय होती मित्रांनो, आता थंडी बिंडी कमी झाली त्यामुळे जरा वाईज लवकर उठतो माणूस. नाही तर पहिलं ना 9 वाजल्या तरी लय गार लागायचं. आणि आता आपलं मग लवकरच आवरले. तर काय चाललंय आपलं सकाळ सकाळ आणि दिवसभर आपलं काय चाललं ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग गँग सोडून दिले योगा. ह्यांना जरा सकाळ सकाळ खादगी लागते मित्रांनो बघा. आपली आई पाण्याला चालली, पाणी आणणारे आता. स्वयंपाक झाला वय आई? स्वयंपाक झाला मित्रांनो. आता पाजणी पाजायचे ते मला 2-4. मी सकाळी काय काम केलं नाही. सगळ्यांना दूध ज्यांचे त्यांच्या आया पाजायला लागल्या. आणि ह्या आपल्या ह्या बाळांना मला दूध पाजायचे म्हणजे मला मित्रांनो दुसऱ्या मेंढ्यांना नाही का आपल्या त्यांना ज्यांना घेतलं नाही त्यांच्या आयाने दूध पाजित नाही राव. त्यामुळं मित्रांनो ही जी आपली मेंढी आहे ना हिच्या तोंडाला बघा कसं झाली हो का. हे आपलं कसं उकालतं तसं मित्रांनो ह्यांचं बी एक प्रकारे उकालतं. आणि हे तोंड बघा इतकं बेकारी झाले ना, त्याकरता हे आपलं औषध आणले त्यांना हो का. हे आता औषध मारायचं तिच्या आता तोंडावरती आणि तिच्या पायाला बी लागले. लंगती बी मित्रांनो ते नीट होण्यासाठी आपलं प्रे मारून घ्यायचं आहे आपल्या मेंढीला. आता आपला मेंढरा हलवायचा टायमिंग झाला आहे मित्रांनो, म्हणजे मेंढरांना सोडायचं चरायला. तर आपल्या आईला लागलं काम हो का, शेरडं सोडायचं. ते शेरडं पहिली बांधलेली सोडून दिली की मेंढरांना इथं वाईज पाला पाडलाय तो पाला चाराय न्यायचे. त्यांना माहिती आहे पळतच जाणार मेंढरं. रस वाढलेली आहेत आणि आता चालवले इकडं पाला त्यांनी सांगितलं होतं ते पाडला तिथं तिथं चाराय चालले. आणि हे बघा कशी झाडं खसरं मित्रांनो, या खसरात ना इकडे एवढं लक्ष दिलं नाही ह्यांनी, ते असलं गवत झालंय मोठं मोठालं. आणि ह्याच्यातूनच चाललोय आपण पाल्यावरती. पुढंच पाला आहे म्हणजे हे खसराच्या खाली साईडला. मेंढरं बघा आता कसे पळत जाते पाल्यावरती, पळतच आले ते माझ्या मागं. देखो देखो मित्रांनो, या ठिकाणी आपला पाला पाडलेला आहे उंबराचा बघा. आणि हे उंबराचं झाड तर ह्यांनी सांगितलं होतं मित्रांनो, ज्यांचं झाड आहे त्यांनी सांगितलं होतं हा तोडायचं आहे आपल्याला उंबर. एक शेंडा ठेवला आहे तो का तिथं वरती. तिथं ना पक्ष्याचं घरटं आहे तर बघा, पक्ष्याचं घरटं आहे त्याकरता आता शेंडा ठेवला आहे आपण उंबराला. आणि हा आपला मेंढरांना पाला टाकलाय. मित्रांनो आता चेंज झालंय आपल्यामध्ये रोल नाही का. पहिलं मी काय असायचं मागं बोलवाय, दादा आपलं मेंढर पुढं बोलवाय. आज त्या दिवशी जरा चेंज झालं. दादा आज म्हणलं तो मोरं बोलवाय तूच मोरं बोलवाय. चालतंय म्हणलं काय विषय नाही. मी आपली मेंढरं मोरं बोलवाय, दादा मागची मेंढरं हाणायला. आणि आता चालवले ते पाणी. आपली मेंढरं इथं आले ते बघा ह्या पटांगणाला. आणि आपलं दादा बघा तो का दादा कुठं राहिले ते आणि मेंढरं कुठं आले ते काय राव. बघा आजच चेंज झाले. फक्त मी मोरं बोलवाय दादा मागचे हाणाय होतं. तर दादा बघा किती लांब राहिले ते. तेच मेंढरं ताणलेत राव, पळतच चालली हो का, पळतच चालली ते सगळी चिंगाट. लईच ताण लागलेले दिसते. आज जरा उशीरच झालाय मला वाटतं मित्रांनो पाण्यावर यायला. आणि सकाळी जरा पाला बिला पाडला मेंढराला त्यामुळं उशीर झाला नाही का. तिथं वाड्याच्या तिथंच पाडला पाला, पाण्यावर लेट आल्यामुळं पळत गेली. आज त्या ठिकाणी जरा व्हायचा आता आंब्याचा पाला पाडलाय. आणि हो का हा आपला आंबा मित्रांनो. इथले आपले जे ताते आहेत ना त्या तात्यांनी सांगितलं
त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ना ह्या वावरात असं बघा, इथं ट्रॅक्टर जायला लई अडचण होती, त्याकरता ज्या खाली खाली आलत्या ना फांद्या, ह्या आंब्याला ज्या खाली खाली अशा वावरात आलत्या त्या सगळ्यात तोडले दे. आणि आपले मेंढरं काय एवढा आंब्याचा पाला खात नाही, पण टाकलाय आता, खाल्लं तर खाल्लं पान पान म्हणून. बघा शेरडं बिरडं एक एक पान खाते ते, बाकीचे तर काय आपले आशीच आहेत. त्यांची अडचण केली कमी जरा. आंब्याचा पाला तर तोडला, पण एक लय मॅटर झाला मित्रांनो. मॅटर म्हणजे काय तर आपला शर्टच फाटलाय राव. बघा इथं पार, बघा हे ना इथं बरोबर मध्यभागी हो का, एक खाली बाय एक वर बाय, शर्ट जवळ ना आपला एक येताडभर शर्ट फाटलाय. आता आई काय म्हणते काय माहिती राव. त्या ठिकाणी मित्रांनो आपली सुबाभीचा पाला फाडलाय. हो का कसलं उच आहे बघा फांटा. बघा असं खालून पार तिथं वरती जाऊन तोडले मित्रांनो. आणि आता मेंढरं आले ते पाल्या. पण मित्रांनो गोड पाल्याची कडू कहाणी. हाताला फोड आले बघा, ते दिसते का बघा, 2 फोड आलेत मित्रांनो हाताला. आणि मेंढरं खाते ते आपली बघा. पाला तोडायला राव जवळजवळ अर्धा तास लागला आपल्याला. आणि मेंढरांनी एक 10-12 मिनटं खाऊन टाकला हो का, कारण नुसते लाकडच उरले ते लगेच खात्यात. मेंढराला मित्रांनो सोपं नसतं, लय खायला लागतं राव. बघा आता वाड्यात जरा पाला आहे मित्रांनो, तो पाला चारायला चालवले ते. कारण का तर इकडं एवढं काही चारा नव्हता, ते थोडा थोडा होता. वाड्यात सकाळी उमराचा पाला बराच पाडलाय. तर पाऊस बी नाही मित्रांनो. आणि हे नुसतं बघा घारट्यानी आणि हे कुठल्या वातावरणानेच हे जाळलेलं बघा, हे पडीक जाळलेलं फुटून आले. गवत फुटले चांगलं, मेंढराला खायजोगं झालंय आपल्या बघा. काय या वावरात हराळीवर वर आलो ते नेमकं हराळी उगवलेली गावची. आता मेंढराचं आपलं थांबतेलं गडीभर जरा चांगला व्हायला येडा यार. हा, आणि तुम्हाला आधी काय वाटलं? मी म्हणलं गहूच आहे. गव्हासारखंच दिसतंय मित्रांनो. हो का, हे असं आधी दादांना वाटलं गहू आहे काय, दादांनी खाली अडवून धरलेली. मी आलो येड्याला म्हणलं अहो ही तर हराळी. मग आता हराळी चारतोय मेंढराला. मेंढरं वाड्याच्या आडेल्या पडकात थांबले ते. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, सूर्य मावळत चाललाय काय मस्त. आणि कोण कुत्ता काळू बाबा रोज आपल्या भेटीला येतो इकडं काळू. व्ह्यू पण एक नंबर झालाय. सकाळी पाडलेल्या पाल्यावरती आता पुन्हा आपली मेंढरं आले ते बघा. आणि विषय काय असतो, सकाळचा जे पाला असतो ना मित्रांनो, वल्ला जेवढा खात नाही ना तेवढा वाळल्याच्या नंतर पाला खात्यात मेंढरं. म्हणजे वाळल्यानंतर त्याच्यात जे चिकटपणा असतो ना तर निघून जातो, आणि तर निघून गेल्यानंतर मेंढरं जास्त पाला खात्यात. मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईच्या चालल्या ते भाकरी. अजून काय मेंढरं वाड्याला आली नाही हो का, इकडून मागूनच चारते ते. आपलं दादा मेंढरांपाशीच आहेत. दादांचं काय असतं काय माहिती, दादा कव्हर मेंढरांना खायची तेव्हा चरून देतात काय. तर आपली भाकरी हो का, मस्त भाकरी चालले ते. काय दिसतंय काय जणू काळू बघतोय हो का. तर मित्रांनो तो का अशी माणसं जातात ना कडनी, त्यांच्या बघतोय काळू बघा. ते आता तरी लांबी राडे म्हणून, नाही तर आतापर्यंत पळत गेला असता अंगाव. काळू ऐ काळू. मेंढरं बघा अशी सगळी ह्याच्यात सोडून दिले ते गावतात. आणि दादा तिकडं पडेल आहेत मित्रांनो. हे रातचं लय ताण असत, यारवाळी कामधंदा होतो दादा, नाही तर मग आपले दादा लय खवळतात आपण आत घेतल्या मेंढरं. दादांचं म्हणणे असतं. हे बी बघा ना सकाळचे मित्रांनो तो उभी राहत नाही. आता बघा कसे खाते ते सगळी टोटल मेंढरं चारते ते. आता वाखरात बोलवायचं चाललंय. तर मित्रांनो आता आपल्याला जेवणाचे म्हणजे का कामधंदा झाला आहे मेंढरातला. कालवण बिलवण तयार करायचे. तर त्यासाठी आपली आई आता सर्वात पहिल्यांदा बॉब्या. मित्रांनो ह्या बॉब्या ना तोंडी लावायला एक नंबर. आपलं म्हणजे लय भारी लागतात करून जेवताना खायला. त्याकरता आपली आई बॉब्या तळून घेते बघा. बॉब्या नव्हत्या मागं आपल्याला 2-4 दिवस, आता आणल्या ते 2-3 दिवस झालं बॉब्या खातोय आपण मस्त की विकी.
आपल्या चुलीला जाळ नाही, दादा आपलं जाळ बी लावते ते मित्रांनो. वारच सुटलंय आज, त्यामुळे एवढं काय जाळ लागा नाही. असे वाईट दादा आई आपली बोब्यात होती त्यामुळं जाळ बिळ फुकून घेते ते, आणि आई आपली बोगल्यात काढते ते. बोगलंभर बोब्या तयार करणार आता आई आपली. त्यांनी जाळ लावल्यावर बोब्या बघा कशा एकदम फुकते तयार. बघ 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 मित्रांनो, जाळ पाहिजे. मित्रांनो भुगला आपलं भरलेलं आहे, आणि शेवटचं मित्रांनो बघा, शेवटचं हे आई तळून घेते बघा. एवढ्या आपल्या थोड्याशा याने एवढं टाकलं भुगलं बघा, आपलं एवढं भुगलं भरलंय. थोडा कॉपर राहिलाय, एवढे टाकले की झालं काम. बॉबेलाही मस्त लागते पण खायला मित्रांनो, एक नंबर. वेतर झाल्या. आई कालवण काय करणार आता? सोयाबीनचं करायचंय. सोयाबीन मित्रांनो, सोयाबीनचं कालवण तयार करणार आहे आपली आई बघा. सोयाबीन बी भिजून झाली ना चांगली. तेल मित्रांनो असं गरम गरम तेलात बोललं सोयाबीन टाकायचं म्हणल्यावर हे होईल. आपली आई बघा भाजत असेल मित्रांनो, तेल गरम उडतं लगेच पाणी पडलं की. सोयाबीन मस्त पराठे मित्रांनो बघा. जाळ चांगला लागलाय आता. मित्रांनो आता आपला मसाला बी टाकलाय सोयाबीन मध्ये, चांगली तळले मस्तपैकी. दादा आपलं जाळ लावायचं बाबा, लवकर झालं पाहिजे, भूक लागली सगळ्यांनाच. वा मसाला टाकलाय आज, वाटण बिटण नाही नाही. एकदम आपलं साधं सोपं सोयाबीन. आपलं कालवण मित्रांनो तयार आहे. तयार आहे म्हणजे काय, आता नुसतं याला उकळवायचंय. उकळलं की झालं आपलं कालवण तयार. आता भांड ठेवून घेतलं बघा, आता त्याला नुसतं शिजवून घ्यायचं. झालं नको लय ताट भरू. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. ही आत्ता बनवलेली सोयाबीन बाजरीची भाकरी, आणि ह्या आपल्या ढिगभर बॉब्या. तर ह्या आहे आपलं आजचं संध्याकाळचं मस्तपैकी जेवण बघा. कसं काय आपलं ताट. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं पोटभर आता जेवण झालेलं आहे, आणि जेवण बिवण केले. आता जायचं झोपाय बिपायला, आणि एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. तर आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.